मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आय टी ॲडमिशन 2025च्या आज मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार होती। तर या ठिकाणी आय टी आयची फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे। तर ज्यांनी ज्यांनी अर्ज भरले होते त्या सगळ्यांचं फायनल मेरिट या ठिकाणी आलेलं आहे। तर 2 दिवसापूर्वी आपण प्रोविजनल मेरिट लिस्ट बघितली होती। आता यानुसार तुमचा मेरिट नंबर नक्की बदलला असू शकतो, ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहात। आणि पुढचं जे आहे पुढची स्टेप तर आय टी आय कॉलेज म्हणजे कोणतं कॉलेज तुम्हाला सिलेक्ट झालेलं आहे किंवा ट्रेड सिलेक्ट झालं आहे हे कधी मिळणार आहे याबद्दल सुद्धा डिटेल बघणार आहोत। तर फायनल मेरिट लिस्टनुसारच तुम्हाला तुमचा मेरिट नंबर, प्रोविजनल मेरिट लिस्ट नंबर आणि आत्ता जो आलेला मेरिट लिस्ट नंबर हे तुम्हाला समजणार आहे। तर हे कसं बघायचं ते बघण्यापूर्वी आपण जाऊ डायरेक्ट डिटेल्स व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला। तर मित्रांनो इथे अंतिम गुणवत्ता यादी जे वेळापत्रक दिलेलं होतं, अंतिम गुणवत्ता यादी म्हणजे फायनल मेरिट लिस्ट ही 1 जुलैला संध्याकाळी 5 वाजता येणार होती, ती आता या ठिकाणी 5 वाजता तुम्हाला दिसते आहे। तर ती दिसते, लिस्ट दिसते म्हणजे काय, आपला मेरिट नंबर दिसणार आहे। दुसऱ्याचं डिटेल काहीच तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे किंवा कुठेही डिस्प्ले केली जात नाही। तर ही जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती ऑनलाईन आहे, सेंट्रलाइज आहे। तुम्हाला तुमच्या लॉग इन आय डीमध्ये जायचं आहे, admission.dvt.gov.in या वेबसाईटवर जा, नेहमी जिथे आपण फॉर्म वगैरे भरतो। इथे तुमच्या मोबाईलवरून तुम्ही ह्या 3 लाईनमध्ये टच करा। 3 लाईनला टच केल्यानंतर खाली कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचं आहे। कॅन्डिडेट लॉग इनमध्ये गेल्यानंतर रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचं आहे। म्हणजे तुम्हाला तुमचा पासवर्ड आणि आय डी विचारला जातो, जो तुमचा तुम्ही याच्यापूर्वी रजिस्ट्रेशन करताना तुमच्या मोबाईलला आलेला असेल तो इथे एंटर करा, म्हणजेच तुम्हाला तुमचं अकाउंट जे आहे ते ओपन होणार आहे। आता हे जर मिळत नसेल तर फॉरगॉट पासवर्डसुद्धा करू शकता तुम्ही। तुमचा पासवर्ड, तुमचं डिटेल फॉरगॉट पासवर्ड करून मिळवू शकता। तर त्या तुमचा OTP तुमच्या मोबाईलवर येतो आणि तुम्हाला डिटेल मिळते। तर इथे आपल्याला लॉग इन डिटेल्समध्ये 2025-05 किंवा 06A हा असेल आणि मग तुमचा अर्ज क्रमांक असतो तो या ठिकाणी असणार आहे। तर पासवर्ड तुमच्या मोबाईलला आलेला असतो तो त्या ठिकाणी एंटर करा। त्यानंतर इथे कॅप्चा जो दिसतो तो रिटाईप धिस म्हणजे आता NDYHU नेहमी आपण लॉग इन करतो त्याप्रमाणेच लॉग इन करायचं आहे। आता इथे तुमचं अकाउंट या ठिकाणी अशा प्रकारे मोबाईलवर ओपन झालेलं असेल, कम्प्युटरवर स्क्रीनवर सुद्धा अशा प्रकारे दिसतं। या 3 लाईनवर तुम्हाला सगळ्या डिटेल दिसतात। तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे, इतर भरलेला आहे। आता तुम्हाला मेरिट लिस्ट जी दिसणार आहे ती कुठे, तर मेरिट लिस्ट दिसत नसून या ठिकाणी तुमचा फक्त मेरिट नंबर दिसणार आहे। तर परत एकदा 3 लाईनवर टच करा आणि 3 लाईनवर टच केल्यानंतर ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात। यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरला, ऑप्शन भरले, ग्रीव्हन्स टाकले, त्यामुळे तुमचं मेरिटसुद्धा बदललेलं असू शकतं। तर इथे ॲप्लिकेशन मेरिट ॲडमिशन स्टेटस यावर जाऊन क्लिक करायचं आहे। आता इथे तुम्हाला तुमचा फायनल ॲप्लिकेशन मेरिट हा जो प्रोविजनल शब्द होता तो इथून निघून गेलेला आहे आणि फायनल ॲप्लिकेशन मेरिट नंबर आलेला आहे। आणि फायनल ॲप्लिकेशन मेरिट नंबर बदललेला असू शकतो, कारण मागचा हा विद्यार्थी बघितला याचा 81,443 होता, तो या ठिकाणी बदलून थोडासा वर खाली झालेला दिसतो आहे। आता मागचीच आपण जर इमेज बघितली तर यामध्ये 81,434 होता, 434 होता, तो बदलून या ठिकाणी 443 म्हणजे 10 नंबर पुढे गेलेला आहे पूर्ण स्टेट लेवल। कॅटेगरीमध्ये त्याचा 23,324 झालेला आहे, जो होता 23,314 होता, म्हणजे 10 नंबर वाढलेले आहेत। जनरल मेरिट नंबर डिस्ट्रिक्टमध्ये 1437 होता, तो इथे वाढून 1437 राहिलाच आहे, यामध्ये काय बदल झाला नाही। डिस्ट्रिक्ट कॅटेगरी मेरिटसुद्धा थोडंसं बदललं आहे, 550 झालेलं आहे आणि इथे जो होता 549, म्हणजे थोडा बहुत फरक झालेला आहे। कारण बऱ्याच मुलांनी ग्रीव्हन्स काही भरले असतील, काही जणांचे गुण प्लस मायनस झाले असतील, ग्रीव्हन्स भरल्यानंतर अशा प्रकारचं मेरिट आलेलं आहे। आणि हा मात्र फायनल मेरिट नंबर आहे, याच्यात कोणताही आता बदल होणार नाही। तर यानुसार तुम्हाला बाकीचा ॲडमिशन स्टेटस पुढच्याच काही तारखामध्ये, ती तारीख म्हणजे ॲडमिशन नोटिफिकेशनमध्ये आपण म्हटलेलं होतं यामध्ये आज 1 जुलै अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे आणि पहिल्या फेरीचं प्रवेश सिलेक्शन हे 7 जुलैला तुम्हाला दिसणार आहे। पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसायाने निवड म्हणजे ITI आणि ट्रेड
कोणते मिळालेले आहेत हे तुम्हाला SMS द्वारे सुद्धा येणार आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला लॉग इन करून सुद्धा अशा प्रकारेच परत एकदा इथे दिसणार आहेत. तर याच्यासाठी तुम्हाला वाट बघायची अजून 4 दिवसाची, म्हणजे 7 तारीखपर्यंत बघायचं आहे. तर 7 जुलैला संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला SMS येणार आणि 8 जुलैपासून ॲडमिशनला जायचं आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि 7 जुलैपर्यंत आपल्याला तुमची डिटेल्स मिळणारच आहे. तर यासाठी तुम्हाला 8 जुलैसाठी डॉक्युमेंट्स घेऊन जावं लागतं. त्यामुळे डॉक्युमेंट्सच्या तयारीला लागा. सगळे ओरिजिनल, त्याचे झेरॉक्स काय काय लागणार त्याची सगळी डिटेल सांगितलेली आहे. तर पहिली फेरी आहे 8 जुलै, त्याची डिटेल लागणार आहे 7 जुलै. तर याबद्दल काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.